नमस्कार. आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज सगळ्यात आधी मी काय काम केलं आणि दिवसभर काय केलं, म्हणजे काम काय केलं ते नाही दाखवणार आहे. पण दिवसभर मी काय काम केलं. तर मी आज 3 ड्रेस कंप्लीट केले. म्हणजे आता रक्षाबंधन येत आहे. तर रक्षाबंधनसाठी मला माझी मुलगी आणि माझ्या जावेच्या 2 मुली अशा मला त्यांच्या तिघींसाठी सेम ड्रेस शिवायचे होते. तसं मी दुकानात गेले होते पाहायला ड्रेस, म्हणजे नागपंचमीसाठीच गेले होते. आनंदीला पण ड्रेस घ्यायचा होता आणि म्हटलं बघूया सगळ्यांनाच सेम ड्रेस वगैरे भेटतात का? तर मला काही ते ड्रेस आवडत नव्हते. कदाचित मीच शिवते त्यामुळं पण मला असेल कदाचित तसं वाटलं असेल, की म्हणजे काहीच कापड आवडलं, डिझाइन आवडलं तर त्याचं म्हणजे स्लीव्हज आवडायच्या नाही किंवा म्हणजे बरंच असं व्हायचं, की कशाचा एखादा फ्रॉक असेल तर मग त्याचा राउंड नेक नसायचा, स्क्वेअरमध्ये असायचा. तर मग मला ते स्क्वेअरमध्ये फ्रॉकला वगैरे आवडत नाही असं म्हणून मग ते नाही आवडलं. मग ते घेतलंच नाही. म्हटलं चला, तर मग आपण कापड घेऊ आणि स्वतःच शिवू. तर मग मी ते आज तिन्ही ड्रेस कंप्लीट केले. म्हणजे म्हटलं कसं होतं ना, ज्यावेळेस आपण स्वतः शिवतो त्यावेळेस स्वतःचं घरचं राहतं आणि म्हणजे बाहेरचंच कंप्लीट करत बसतो, की हे अर्जंट आहे, ह्या कस्टमरचं हे असं तसं. त्यापेक्षा म्हटलं आपण आधी घरचं कंप्लीट करू आणि मग नंतर इतरांचं कंप्लीट करू. म्हणजे आता पुढच्याच शनिवारी रक्षाबंधन आहे. तर मग ऐन वेळेला फजिती नको व्हायला. तरी मला अजून आरुषसाठी कुर्ता शिवायचा आहे. पण बघू आता त्याचं फॅब्रिक भेटतंय का कुर्ता रेडीमेडच घ्यावा लागतोय ते. तर मी आज तिन्ही ड्रेस कंप्लीट केलेले आहेत. म्हणलं ठेवायलाच नको. दुपारी बसले, एक 1:30च्या सुमारास बसले असेल. तेव्हापासून मग मी कंप्लीट केले. मग आता संध्याकाळची वेळ, आता जवळपास 7:30 वाजत आले. तर मग दिवा वगैरे आधी लावून घेतला, देवपूजा केली. मग नंतर म्हटलं चला आता तुम्हाला ड्रेस दाखवूया, की मी ड्रेस कशा पद्धतीनं शिवले आहेत आणि त्याचं डिझाईन कसं केलंय आणि कुठलं फॅब्रिक आहे, ते फॅब्रिक कसं आहे आणि कसे शिवलेत. तर हे मी तुम्हाला आज ड्रेस दाखवणार आहे. तर चला बघूया. तर पाहू शकता या पद्धतीचे ड्रेस आहेत. तर हे असे आहेत. म्हणजे आता मी एक एक ड्रेस दाखवते. तर सुरुवातीला हा छोटी मुलगी आहे. तर ती आता 6-7 महिन्याचीच आहे. तिच्यासाठी शिवलाय. पण मग थोडासा मोठा शिवलाय, कारण म्हटलं नंतर थोडीशी मोठी झाल्यावर मग तिला यूज होईल. तर ॲक्च्युली स्कर्टची हाईट थोडीशी घेतली आहे जास्त. पण म्हणलं बघू, तिला जर ठीक वाटलं तर ठेवू, नाही तर थोडीशी खालून जरी याला फोल्ड केलं तरी ते होऊन जाईल. हे स्कर्ट आहे. अशा पद्धतीचं फॅब्रिक आहे. याच्यावरती टिकली आहे. ही अशी टिकली, पण हे काय टोचत नाही. आतमधून मी जे अस्तर लावले ह्याला ते एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे. हे अजिबात टोचणारं नाहीये. तर असे आणि वरती इलॅस्टिक टाकले, म्हणजे नाडा नाही टाकला, कारण का कमरेला खूप कासतं आणि सगळ्या तिन्ही स्कर्टला इलॅस्टिकच टाकले. इलॅस्टिकने काय होतं, एकतर लहान मुलांचं किंवा लहान बाळांचं वगैरे पोट असं थोडंसं फुगल्यासारखं असतं आणि मग ते पोटावरती जर आपण नाडा बांधला तर ते असं खूप गच्च होतं आणि त्यांना ते इरिटेट होतं. त्यामुळं मग मी ते नाडा नाही टाकला. एका स्कर्टला केलं होतं खरं तर, आनंदीच्याच नाडा टाकला होता, पण ते तिला खूप इरिटेट व्हायचं आणि ते खाली खाली घसरायचं. मग इलॅस्टिक असेल ना तर व्यवस्थित राहतं. आणि हा छोटासा टॉप पाहू शकता. हा असा टॉप आहे. याला अशा स्लीव्ज केल्यात. स्लीव्ज नाही म्हणता येणार, स्लीवलेसच आहे. पण असं वरच्या साईडला बेल्ट टाकलाय आणि इथे लेस टाकली आहे समोर आणि खाली पण. आणि बॅक साईडला हुक अजून बाकी आहेत बसवायचे. आजच शिवले ना त्यामुळे. आणि ह्या अशा नॉड्स लावल्यात याला, म्हणजे जरी थोडंसं फिटिंगमध्ये जरी लूज झालं तरी हे या नॉड्समुळे टाईट करता येईल. आणि काही काही वेळेस कसं होतं, लहान लेकरांचे हुक्स वगैरे ते निघतात. त्यामुळं मग मी अशा नॉड्स टाकल्यात. तर सगळ्याच टॉपला टाकल्यात ह्या. म्हणजे हे जरी असं बांधलं, या पद्धतीनं जरी बांधलं ना तरी मग त्या नॉड म्हणजे हुक निघत नाहीत आणि व्यवस्थित फिटिंगला पण बसतं. आणि हे पण असं नाही आहे, इरिटेट वगैरे होत नाही. आणि याला मी या टॉपला मुद्दामच छोटीशी लेस लावली, जेणेकरून म्हटलं ती लहान आहे तर मग तिला टोचायला नको, म्हणून ही छोटीशी लेस लावली याला. बघू शकता. अजून इथं एखादा बो किंवा असं छोटंसं बटन वगैरे लावलं तर ते पण छान दिसेल. पण नाही लावणार, प्लेनच ठेवणार आहे. म्हटलं असंच ठेवूया. आणि हे स्कर्ट खूप सुंदर दिसतं. हे ॲक्च्युली हे आधी एक असं शिवला होता पॅटर्न, म्हणून म्हटलं मग आपण आता रक्षाबंधनला सगळ्यांना सेम करूया.
म्हणजे कसं थीम केली की सगळ्यांना छान दिसतं, एकसारखे दिसतात सगळे बहीण भाऊ म्हणून म्हटलं हे अशा पद्धतीचा. हा सगळ्यात छोटी आहे तिचा. तर हा आनंदीचा. मी कसं हे हँगरला लावून ठेवलेत म्हणजे चुरगाळत नाही तर आणि कसे पण पडत नाही तर मग कोणी जरी आलं तरी समजा ते दाखवायला पण सोपं पडतं आणि आवडलं तर मग ते मागतात, मग असं पाहिजे तसं पाहिजे. तर हा आनंदीचा टॉप आहे. याच्या सगळे पॅटर्न सेमच केले आहे. हे अशा वरती स्लीव्ज, याला फक्त लेस थोडीशी वेगळी केली आहे, वेगळी लावली आहे. हे असे थोडेसे फ्लावर्स टाईप लेस आहे अशी. मग हे थोडेसे छान दिसतं आणि हे हे पण नाही टोचत, पण ती कशी लहान होती म्हणून म्हटलं. आणि हा स्कर्ट, हे इलास्टिक आहे याला पण आतमध्ये आणि याला पण तसंच केलं बॅक साईडला नॉट्सला. हे असं बांधायचं म्हणजे कसं फिटिंगला वगैरे व्यवस्थित बसतं. हे आनंदीचा ड्रेस आणि तिच्यापेक्षा मोठी म्हणजे साधारण किती 6 महिन्याची, 3 वर्ष आणि ही आहे ते 5 वर्षाच्या मुलीचं आहे. तर हा स्कर्ट आहे. याचं काय झालं, याचं टॉपचं थोडंसं कम्प्लीट करायचं राहिले. ते लेस लेस नाही कम्प्लीट म्हणजे पुरली नाही लेस. हे थोडंसं म्हणजे फक्त लेस लावायची बाकी आहे. हे बाकीचं शिवून वगैरे झाले, फक्त इथं लेस अटॅच केली आणि हे वरती बेल्ट्स अटॅच केले की हा पण टॉप कम्प्लीटच होईल. पण लेस संपली होती आणि मग ती काही जवळ नव्हती, मग ते आणायला जायला वगैरे वेळ लागला. हा असा स्कर्ट आहे. थोडीशी हाईट जास्त ठेवली म्हणजे कसं खाली पायापर्यंत आलं ना तरी छान दिसतं. बघा हे असे 3 ड्रेस होते, तर मी आज तिन्ही ड्रेस कंप्लीट केले. म्हटलं नकोच ठेवायला, ते थोडंसं लेसचं काम राहिले तर ते एक 10 मिनिटाचं काम आहे फक्त. उद्या ती लेस आणली की ती पहिले लावून टाकन आणि हुक वगैरे लावून पूर्ण कंप्लीट करून ठेवन. कारण रक्षाबंधन बघता बघता जवळ आले आणि गावाला पण जायचे. मग नंतर असं व्हायला नको की ऐन वेळेला आपलेच सगळे कपडे राहिले शिवायचे, म्हणून ते आधी कंप्लीट करून घेतलं. आणि तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर असे ड्रेस शिवून पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच ड्रेस देईन. किंवा दुसऱ्या कुठल्या तुम्हाला आवडत असतील त्या पॅटर्नमध्ये वगैरे तुम्ही मला फोटो पाठवू शकता. तशा पद्धतीनं तुमच्या मुलींना वगैरे मी ते डिझाईन करून देऊ शकते. आणि सर्व मैत्रिणींना किंवा सर्व ताईंना एक सांगायचं आहे किंवा दादांना पण एक सांगायचं आहे की आत्ता रक्षाबंधन येते. तर म्हणजे कसं असतं ना, काही काही वेळेस आपले काही काही मतभेद झालेले असतात किंवा गैरसमज झालेले असतात. तर त्यामुळे बहीण भावाला बोलत नाही किंवा भाऊ बहिणीला बोलत नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले उदाहरण आहेत असे पण, की बऱ्याच ठिकाणी असं असतं की बोलणं नसतं. मग हे आणि पण या दिवशी म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी खरंच खूप वाईट वाटतं. जर भावाचा जरी फोन नाही आला किंवा बहिणीचा जरी भावाला फोन नाही आला तरी हे तुमचे जे काही मतभेद असतील किंवा जे काही तुमचे असेल ते त्या दिवसापुरतं तरी बाजूला ठेवा आणि त्या दिवसासाठी तरी तुम्ही तुमच्या बहिणीला फोन करा किंवा बहिणीनं भावाला फोन करा. हे सर्व काही तुमचं बाजूला ठेवून रक्षाबंधनच्या दिवशी आवर्जून फोन करा किंवा भेटा. जरी त्या दिवशी, आणि यावेळेस तर असं झालंय की शनिवार रविवार आलाय त्यामुळं सुट्टी तर आहेच आहे, असं सुट्टीचं कारण तर ठेवू शकत नाही. पण शनिवारी रक्षाबंधन आहे आणि रविवारी तर सुट्टीच असते. म्हणजे जरी शनिवारी तुम्ही जायला जरी पॉसिबल नाही झालं तरी रविवारच्या दुसऱ्या दिवशीसाठी जाऊ शकतो आपण. म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनपासून आपण नंतर पण राखी बांधू शकतो. तर त्या दिवसासाठी किमान तुम्ही एक फोन करा बहिणीला किंवा भावाला आणि आवर्जून राखी बांधा. आणि या दिवसासाठी तुमचे सगळे भांडण वगैरे काय असेल ते दूर ठेवा. कसं असतं शेवटी काही मतभेद असतात, काही समज असतात, असं झालं तसं झालं. प्रत्यक्षात त्या बहीण भावाचं काहीच झालेलं नसतं, पण कोण काय सांगतं आणि कुणाच्या तरी म्हणण्यावरून हे असं म्हणला ते तसं म्हणला, हे सर्व ऐकून हे सगळे भांडण आणि हे सगळं झालेलं असतं. तर भांडण म्हणजे प्रत्यक्षात समोरासमोर झालेलंच नसतं, ते फक्त गैरसमजच असतात. पण ते गरज असते कुठेतरी समोरासमोर येऊन बसणं बोलणं, पण तेवढं होत नाही की समोर येणं बसणं आणि बोलणं वगैरे. ते असंच हे याच्याकडून ऐकायला भेटलं त्याच्याकडून, मग हे ह्याच्याजवळ बोलणार, हे असं होतं. त्यामुळं या दिवसासाठी आवर्जून भेटा, फोन करा किंवा राखी बांधा. आणि शक्यच नसेल, तुम्हाला जाणंच शक्य नसेल तर किमान एक फोन तरी करा. तर एवढंच मला सांगायचं होतं. तर
कसे वाटले ड्रेस हे मला नक्की सांगा. आणि जर हे ड्रेस आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.